मराठी चित्रपटसृष्टी सध्या नवनवीन प्रयोग आणि विषयांच्या जोरावर सातासमुद्रापार झेंडा फडकवत आहे. आता याच रांगेत एक थरारक आणि ऐतिहासिक पाऊल पडत आहे. मराठीतील पहिले रहस्यमय युनिव्हर्स असलेला घबाडकुंड हा चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून थरार, गूढ आणि भीतीचा अनोखा मेळ असलेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. घबाडकुंड या नावातच एक प्रकारची गूढता आहे. चित्रपटाची कथा एका अशा ठिकाणाभोवती फिरते जिथे भूतकाळातील काही न सुटलेली रहस्ये आजही जिवंत आहेत. भीती आणि कुतूहल यांच्या छायेत वावरणाऱ्या स्थानिकांच्या आयुष्यात जेव्हा काही लोक या रहस्याचा शोध घ्यायला निघतात तेव्हा सुरू होतो एक अनपेक्षित आणि अंगावर शहारे आणणारा प्रवास. सत्याच्या शोधात नशीब जिंकते की माणूस, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील यांनी मराठीत पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीतील युनिव्हर्स ही संकल्पना राबवण्याचे धाडस केले आहे. या भव्य प्रकल्पाला आयकॉन दी स्टाईलचे निर्माते डॉक्टर रसिक कदम यांची मोलाची साथ लाभली आहे. केवळ मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने याचे स्केल किती मोठे आहे याची प्रचिती येते. या चित्रपटात शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे, अंजुटे, वैष्णवी कल्याणकर यांच्यासह अनेक कलाकारांची दमदार फौज पाहायला मिळणार आहे. लेखन संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांचे असून गीतकार नयूम पठाण आहेत. छायांकन योगेश कोळी, कला दिग्दर्शन योगेश इंगळे तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांनी केले आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांच्या ॲक्शनने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना सीटच्या टोकावर खिळवून ठेवणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतेच नाशिक रामा हेरिटेज हॉटेल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली असून चित्रपटाबद्दल कलाकारांनी अधिक माहिती दिली. बाईट दोन्ही. रहस्य, भीती आणि थरार यांचा अनोखा संगम असलेला घबाडकुंड हा चित्रपट 19 जूनला मोठ्या पडद्यावर धडकणार असून मराठी चित्रपटसृष्टीत नव्या युनिव्हर्सची सुरुवात करणारा चित्रपट म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. पण मी पूर्ण बघितला तेव्हाच मी प्रीतमला म्हटलं, प्रीतम हा चित्रपट ब्लॉकबस्टर असणार आहे. आणि तो म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड होता. मला अल्ल्याड पल्ल्याड मला ते कॅरेक्टर करता नाही आलं, मी नाही केलं तो चित्रपट. पण त्याच्यानंतर परत काही दिवसानंतर प्रीतमने मला फोन केला की दादा मी हे कॅरेक्टर तुला बघून लिहिलं आणि तू हे कॅरेक्टर करणार आहेस. आणि तो चित्रपट म्हणजे घबाडकुंड. अशा पद्धतीने मग घबाडकुंड आमची ही टीम एकत्र आली. टिपाई असते ना ट्रायपॉड, सो तशी असते की त्याचे ते 3 पाय, आर्टिस्ट, डिरेक्टर, प्रोड्युसर. म्हणजे आपण एक मेन समजा दोरी अशाने सगळेच महत्वाचे आमच्यासाठी. आमचं स्पॉट दादा सो तेवढेच महत्वाचे असतात आणि जे मला सुद्धा नावाने हात मारू शकतात तसं आमचे स्पॉट दादा. सो ही जी टिपाई ना, एक जरी त्याचा पाय समजा कमकुवत असेल तर लगेच ते पडणार. सो आर्टिस्ट पुढे कमकुवत असेल तर चित्रपट चांगल्या काही गोष्ट करू शकत नाही, किंवा डिरेक्टर असेल तर. पण बऱ्याच वेळा प्रोड्युसर्स तेवढा सशक्त असायला लागतो. आणि आमचं सगळ्यांचं भाग्य की रसिक सरांसारखं एकदम सशक्त, ह्याच्यापेक्षा 10 पट सशक्त असा प्रोड्युसर या चित्रपटाला लाभला. फिल्म तुमच्या भेटीला येते आहे. सर्व प्रकारचे जॉनर आम्ही एकाच सिनेमात हाताळले. म्हणजे ही फिल्म हॉरर सुद्धा आहे, थ्रिलर सुद्धा आहे, सस्पेन्स सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे, कॉमेडी सुद्धा आहे याच्यामध्ये. आणि एका छान फॅमिलीची गोष्ट सुद्धा आहे. एक छोटीशी मुलगी आहे, माझी बायको आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्राजक्ता हनमघर यांनी भूमिका केली. सो त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही प्रेक्षक जरी आला, जेनझी मुलं जी आली, यूथ जी आज कॉलेजमध्ये आहेत, तर त्यांना सुद्धा ही फिल्म एंटरटेन करेल, फॅमिलीला सुद्धा एंटरटेन करेल. सर्व प्रकारच्या वर्गासाठीची ही फिल्म आहे. अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, आय एम व्हेरी लकी. मी स्वतःला खूप नशिबान समजतो की इतक्या चांगल्या प्रोजेक्टचा मला भाग होता. गेली 25 वर्ष मी नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमात काम करतोय. परंतु मी या मताचा आहे की प्रत्येक प्रोजेक्ट हे तुम्हाला हळूहळू जसं आपण चालायला शिकल्यानंतर एक एक पाऊल टाकत जातो, तसं मला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्ट हे महत्त्वाचं असतं.
आणि एक एक पाऊल तुम्हाला पुढे घेऊन जातं. मला खात्री आहे की घबाडकुंड हा ॲक्टर म्हणून माझ्यासाठी असा प्रोजेक्ट आहे की जे मला एक पाऊल पुढे घेऊन जाईल आणि मराठी चित्रपटसृष्टीला 10 पावलं पुढे नेणारा हा घबाडकुंड आहे असं मला वाटतं. मराठी सिनेमा खूप चांगल्या अर्थानं बदलतो आहे, हळूहळू मोठा होतो आहे, त्याचे बजेट्स वाढत आहेत, त्याच्यामध्ये ग्रँजर नावाचा जी गोष्ट आहे तो शब्द मराठीमध्ये येतो आहे आणि त्या ग्रँजरला कथेची जोड, आशयाची जोड आणि अभिनयाची जोड ही मिळाली आहे लेखक आणि आमचे दिग्दर्शक प्रीतम पाटील याच्यामुळे. खूप चांगला स्क्रीन प्ले, खूप चांगली गोष्ट, त्याची गुंफण, पात्रांची उकल हे सगळं इतक्या चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे की ही फिल्म तुम्हाला होल्ड करेल, एंटरटेन करेल आणि तुम्हाला कळणारच नाही की 2 तास 2.25 तास कुठे गेले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली थोडी मानसिकता अशी झाली आहे की बाबा हा चित्रपट आलाय ना, मराठी चित्रपट टीव्हीवर येईलच की, आत्ताची जनरेशन मध्ये OTT वर आल्यावर बघूच की. पण आम्ही मुळात हुशारी अशी केली आमच्या निर्मात्यांनी, चित्रपटच असा बनवलाय की तो तुम्हाला चित्रपटगृहात जाऊनच बघावा.